काय करतेस तू? काय करतेस? मला मारणार आहेस? मला मारणार आहेस तू? हे बघ, मी तुला काहीच करणार नाही. मी सोडून देईन तुला. तू पण मला सोडून दे. मला मारू नकोस. मला मारू नकोस. मला सोड. बजरा, भद्रा, भद्रा काय करतेस? भद्रा सोड. भद्रा सोड. हात सोड. अगं तू सोड. सोड. तू काय कर? भद्रा, भद्रा सोड. काय झालंय? काय झालंय? अगं हे बघ, कोणी नाही. तू ऐक भद्रा, तू इथे काय करतेस? आणि तू स्वतःचा गळा का दाबत होतीस? काय झालंय? माझा गळा नेहमीच दाबत होता. हो. नाही, ती आली होती. माझा गळा चिरत होती ती. कोण आली होती? शक्ती. शक्ती आली होती रूम मध्ये आणि माझ्या गळ्यात चिरत होती. तिने माझा हात खेचला आणि माझा गळा चिरत होती. नाही भद्रा ऐक, गळा चिरत नव्हती. इथे कोणीच नाही. हे बघ, नाही रक्त नाही. हे बघ, रक्त नाहीये. नाही रक्त नाहीये. कोणीच नाहीये इथे. तुला भास झालाय ग, दुसरं काही नाही. थांबा. भास नाहीये. नेहमीप्रमाणे भास म्हणू नका. या वेळेला मला भास नाही झालंय. मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने तिला बघितलंय. ती इथे होती, माझ्या समोर होती. माझा हात पकडला आणि माझा गळा असा चिरत होती. ती काय म्हणाली माहितीये? मला सगळं कळलंय. तिला सगळं कळलंय. आणि आपल्याला संपूर्ण आपल्याला मारून टाकणार. हे बघ काय होतंय, मी तुला खरंच सांगतो. हे बघ, इथे कोणीच नाहीये. तुझा गळा कोणीही दाबले. तू स्वतःच दाबत होती आणि तुला भास झालाय. आणि हे बघ, तुला जागेपणी तू स्वप्न बघतेस. असं काही नाहीये. प्लीज नाही. शपथ घेऊन सांगते मी. चिटकवाची शपथ घेऊन सांगते. बरं. ती आपल्याला संपूर्ण मिळाली. नाही. कोणी काही म्हणणार नाही. हे बघ, इथे कोणी नाहीये. तुझा भास झालाय. हा चल आपण जाऊ. घाबरला? शक्तीला? छान, घाबरायलाच हवं. काकी, तू खरं बोलतेस. मी म्हणाले ना, शक्ती इथे आली होती. तिने तुझ्यावर हल्ला पण केला, पण तू वाचलीस. काकी बोलू नकोस मला. काकी ओरडू नकोस. एकदा वाचलीस, दुसऱ्यांदा नाही वाचणार. एवढं लक्षात ठेव. काय काका बोका, आलं का ध्यानात? तुला ना मी आता मी सोडणार भद्रा इथे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, शांत हो. तिथे कोणी नाहीये. गायब झालीये ती. बघ, आहे कोणी? नाहीये ना? हे बघ, असं हायपर होऊन अजिबात चालणार नाही. शांत डोक्याने विचार करायचा आपल्याला. शांत राहा. मी म्हणाले होते ना मगाशी, शक्ती इथे आली होती. हो. आता तिची ती मेलेली जुळी बहीण काय बोलली ऐकलत ना? हो ऐकलं. ऐकलत ना? हो. शक्ती इथे आली होती. अशा विश्वास ठेवा, ती इथे आली होती. शक्ती फोटोकडे बघत होती ती. हो. भद्रा, पूर्ण विश्वास आहे मला तुझ्यावर. आदिशक्ती आपल्याला त्रास द्यायला हे सगळं करते, दुसरं काही नाही. माझ्याकडे बघ. भद्रा, कुठेही बघायचं नाही. माझ्याकडे बघ. डगमगून चालणार नाही. प्रमाद टाकायचा प्रयत्न करते ती आपल्याला, पण खचून चालणार नाही. खूप खंबीर राहायला पाहिजे आपण.
ठीक आहे? काहीही होणार नाही, मी आहे. आदिशक्तीचा हा फक्त खेळ आहे, दुसरं काहीही नाही. शांत हो तू जरा. ओके, शांत हो. शक्ती, अगं काय एवढ्या रात्री काय बोलायचं तू? तुला घरी सगळं ठीक आहे ना? तू ठीक आहेस ना? काय ग, बोल. शक्ती, शिवा, मला ना खूप वाईट स्वप्न पडलं, खूप वाईट. शिवाय काय घडतंय आपल्यासोबत? त्या थंडाईमुळे तुझा गळा निळा झाला, त्या निखारग्यांच्या बंगल्यावर तू प्लंबिंगचं काम करत असताना तुझ्या शेजारी तो चाकू पडणं, तुझ्यावर झालेला हल्ला, माझ्यावर झालेला हल्ला, आपल्यावर आलेली ही संकट. शिवाय सगळं काय घडतंय आणि आपल्याच सोबत का घडतंय? शिवा, हे सगळं कोण घडवून आणतंय? या सगळ्याचा माझ्या भूतकाळशी काही संबंध तर नसेल ना? माझ्या शक्तीचा भूतकाळ काही साधा सोपा नाहीये. छळ कपटाच्या सावलीत तो झाकला गेलाय. त्यावर उजेड पाडायला हवा शिवा. माणसाच्या रूपातल्या हैवानाचा शेवट व्हायला हवा. ती बाई, ती बाई म्हणजे माझी खरी आई. ती मला सगळं एकाच वेळी का नाही सांगत आहे? ती मला सगळ्या कोड्यांची उत्तर का नाही देते शिवा? मला तिला भेटायचंय, मला सांगायचंय तिला सगळं, मला विचारायचंय. तू चल आता आपण तिला विचार. शक्ती, शक्ती शांत हो. शक्ती, शक्ती शांत हो, शांत. हे बघ शक्ती, अशी घाई गडबड करून कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाही मिळणार आहेत आपल्याला. थोडा धीर धरावाच लागणार आहे. तुझी आईच म्हणाली होती, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत. शेवटी नशिबात तेच घडणार आहे जे सटवाईने लिहून ठेवलंय. पण एक ना एक दिवस आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडणार. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे बघ. सगळी कोडी उलगडणार. आणि हे बघ, आता अजिबात घाबरू नकोस. आता एवढ्या संकटांचा सामना केल्यानंतर ना एक गोष्ट लक्षात आली आहे, आपल्याला काही नाही होणार. साक्षात शंभू महादेव आणि आदिशक्ती आहेत आपल्या पाठीशी, कळलं का? मग आपण काय असं देवावर भरोसा ठेवून निवांत बसून राहायचं? बसून का राहायचं? अजिबात बसून नाही राहायचं. शंभू महादेव आणि आदिशक्ती आपल्याला मार्ग दाखवतील ना, त्यावर चालत राहायचं, कळलं?